कोरोनाग्रस्त महिलेवर केले नियमाचे उल्लंघन करून अंत्यसंस्कार. श्रेय घेण्यासाठी माजी आमदारांनी एका नगरसेवकाच्या समर्थकामध्ये चढाओढ. सध्या कोरोनाने सगळीकडे अक्षरशः कहर माजवला आहे. लोकांमध्ये कोरोनामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. अशा स्थितीत बुलढाण्यातील कोविड-19 हॉस्पिटलमध्ये मृत्युमुखी पडलेल्या एका कोरोनाग्रस्त महिलेच्या स्मशानभूमीत तडकाफडकी रातोरात अंतिम संस्कार करण्यात आले. मात्र हे सर्व करीत असताना या संदर्भात प्रशासनाला योग्य ती माहिती न देणे किंवा कोरोनाग्रस्तावर अंतिम संस्कार करण्यापूर्वी योग्य ती काळजी घेतली गेली नसल्याचे बोलले जात आहे. शिवाय काही लोकांनी विरोध केला असता त्यात माजी आमदार आणि विद्यमान नगरसेवकाने प्रशासनाला वेठीस धरून अंतिम संस्कार करण्यास भाग पाडल्याचे बोलले जात आहे. जेव्हा सकाळी हे महिलेचा अर्धवट जाळलेल्या अवस्थेत प्रेत दिसून आल्याने चांगलीच खळबळ उडाली. एवढी मोठी बेजबाबदार कृती करून देखील या मुद्द्यावरून भाजपचे नगरसेवक अरविंद धोंडे आणि माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थकांनी आपला नेता किती महान आहे दाखवण्याचा आटापिटा केल्याचे दिसून आले. याबाबत प्राप्त माहिती अशी की मलकापूर येथील एक महिला ही बुलढाणा कोविड-19 रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र त्या महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आणि नियमानुसार अंतिम संस्कार होणे गरजेचे होते. असे न होता निवडक 4 लोकांच्या उपस्थित मिर्झानगरमध्ये स्मशानभूमीत महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले. हे अंतिम संस्कार करीत असताना एका जागरूक नागरिकाने त्यांचा व्हिडिओ काढून घेतला. तसेच हे सर्व करीत असताना ज्या ज्या काही दक्षता घेणे आवश्यक होते त्या घेतल्या गेल्या नसल्याचे समोर येत आहे. कारण अंतिम संस्कार करणाऱ्याकडे कुठल्याही प्रकारच्या PPE किट नव्हत्या. ये बुल्ढाना का शमशान भूमि है, मसान भूमि जो मुस्लिम बहु इलाके में है. यहाँ पर हिंदू लोगों के जो मैयत को जलाया जाता है उनको रस्म रिवाज के मुताबिक अंतिम संस्कार किया जाता है. इससे यहाँ के मुस्लिम बहु इलाके को मुसलमानों को तकलीफ़ नहीं है. लेकिन जो कोरोना पेशेंट आज जो लाया गया एम्बुलेंस में, तो वो एम्बुलेंस में पेशेंट लाने से पहले मुस्लिम बहु इलाके के बस्ती वालों को कोई खबर नहीं दी गई, कोई सूचना नहीं दी गई. डायरेक्ट लाकर यहाँ पर ये देखो इसके नातेवाईक अंतिम संस्कार कर रहे. जबकि प्रशासन के पास कोरोना पेशेंट का अंतिम संस्कार के गाइडलाइन है. यहाँ पर किसी भी किस्म का प्रशासन का कोई अधिकारी नहीं, कोई आदमी नहीं, कोई पुलिस वाला नहीं, कोई दवाखाने के लोग नहीं. ये उनके नातेवाईक 3-4 लोग अंतिम संस्कार कर रहे. तो ये अगर कभी ये मुस्लिम बहु इलाके में बगैर सूचना के कोरोना पेशेंट को यहाँ लाके जलाया जा रहा है, तो इससे अगर कभी मुस्लिम इलाके में कोरोना और फैला तो इसका जवाबदार कौन? इसमें यहाँ पर नगर सेवक भी अपनी जवाबदारी पूरी करने के लिए आए हुए हैं. वो मानुष के बताने के लिए आए हुए हैं. वो अपनी जवाबदारी पूरी कर रहे हैं, लेकिन गवर्नमेंट के गाइडलाइन पूरी नहीं हो रही इसमें. ये देखो ये मुस्लिम इलाके में मसान भूमि है. संदर्भात परिसरातील काही मुस्लिम नागरिकांनी आक्षेप नोंदवत अशा प्रकारे अंतिम संस्कार करण्याला विरोध दर्शवला. त्यावेळी नगरसेवक अरविंद धोंडे यांनी पोलिसांना बोलावले. तसेच या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील पोलिसांना प्रकरण शांत करण्यास सांगितले. असा दावा दोघांच्याही समर्थकांकडून सोशल मीडियावर करण्यात येत आहे. यानंतर कोरोनाग्रस्त महिलेवर रात्री उशिरा अंतिम संस्कार करण्यात आले. मात्र हे करीत असताना तेथे कोणी जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याची ही बाब समोर आली. त्यामुळे प्रशासनाचा ढिसाळपणा उघडा झाला आहे. शिवाय नगरसेवक अरविंद धोंडे यांचाही बेजबाबदारपणा उघड झाला आहे. कारण कोरोनाग्रस्त रुग्णावर अंतिम संस्कार करताना फार काळजी घ्यावी लागते. ती काळजी या संदर्भात घेतली गेली नसल्याची माहिती प्राप्त होत आहे. ज्यांनी अंतिम संस्कार केले त्यांनी
कुठल्याही प्रकारे पीपी किट घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत नाही. अशा स्थितीत जर या महिलेच्या अंतिम संस्कारामध्ये सामील लोकांना उद्या कोरोना झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासन की नगरसेवक? दरम्यान एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. खरे म्हणजे जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अरविंद होंडे किंवा हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रशासनाला याबाबत माहिती देण्याची आवश्यकता होती. मात्र असे काही न करता दोघांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. दोघांच्याही समर्थकांनी सोशल मीडियावर आपला नेता कसा जनतेची काळजी करणारा आहे असे सांगितले. मात्र सोमवारी सकाळी जेव्हा हे दिसून आले की महिलेचे प्रेत योग्य प्रकारे जळलेच नाही तर हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः स्मशानभूमीत जाऊन पुन्हा ते जळालेल्या प्रेताला अग्नी दिला. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी मीडियाला सांगितले की या महिलेच्या अंतिम संस्कार प्रकरणी योग्य ते सरकारी नियम पाळले गेले नाहीत. बुलढाण्याच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर संबंधित व्यक्तींनी आणि स्थानिक नगरसेवकांनी व इतर मंडळींनी अंत्यसंस्कार हे पूर्ण केलेले आहे. कोरोना पॉझिटिव्हचा मृत्यू झाल्यानंतर शासकीय प्रोटोकॉल सुनिश्चित करून अंत्यविधीची प्रक्रिया ही पार पडणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र कालच्या मृत्यूच्या दरम्यान सदर मृतदेह हा ताब्यात देत असताना त्या संदर्भामध्ये काळजी घेतल्या गेली नसल्याचं दुर्दैवानं या ठिकाणी निदर्शनास येत आहे. आणि या माध्यमातून मला प्रशासनाला विनंतीवजा सूचना करायची आहे की आगामी काळामध्ये दुर्दैवाने एखादा मृत्यू जर झालाच तर त्याचा मृतदेह हा ताब्यात देत असताना पूर्ण शासकीय प्रोटोकॉलचं पालन व्हावं. कर्मचारी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सोबत यावं, ॲम्ब्युलन्सनी यावं आणि जो सुनिश्चित करून दिलेला संसर्ग वाढू नये म्हणून सुनिश्चित करून दिलेल्या पद्धतीने हे अंतिम संस्कार व्हावे. काल या संदर्भात मृतदेह देत असताना तो प्रोटोकॉल पाळला गेला नाही. त्यानंतर ॲम्ब्युलन्सच्या शिवाय या ठिकाणी कोणताही इतर कर्मचारी हजर राहिला नाही. हे या निमित्तानं खेदपूर्वक नमूद करू इच्छितो. आणि या प्रसंगाच्या निमित्तानं कर्मचारी नसल्यामुळे सदर परिसरामध्ये देखील एक तणावाची गैरसमजुतीने एक स्थिती निर्माण झाली होती. असे असताना सपकाळ असो की होंडे यांनी का बरं प्रशासनाला कालच याची योग्य माहिती दिली नाही? का बरं बाकी नागरिकांच्या जीवाशी खेळ होऊ दिला? नियमानुसार अंतिम संस्कार करण्यासाठी प्रशासनाला या संदर्भात बरं का सांगितले नाही? म्हणजे आधी स्वतःच बेजबाबदारपणा करायचा आणि नंतर त्याचे खापर प्रशासनाच्या माथी फोडायचे. म्हणजे चांगले केले तर आम्ही केले आणि वाईट झाले तर प्रशासनाचे ढिसाळ आहे असा दुटप्पीपणा यातून सपकाळ आणि होंडे यांचा दिसून येत आहे. या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांसमेत अशा प्रकारे बेजबाबदारपणा वागवून प्रशासन व नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सर्वांना दोषी धरून त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील आरोग्य प्रशासनाने अशा प्रकारे ढिसाळपणा केलेला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक नेहमी ढिसाळपणा करीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी या संदर्भात आता योग्य तो खुलासा करणे गरजेचे आहे. मुझे रात में ये बात मालूम पड़ने के बाद में आज सुबह में मैंने नगर पालिका के सीओ साहब से कांटेक्ट किया. उनको फ़ोन करने के बाद में उन्होंने सैनिटाइज़र करने के लिए मुझे गाड़ी दी. सैनिटाइज़र की गाड़ी लेकर जब मैं शमशान भूमि पर आने के बाद में जब मैं अंदर गया तो मुझे बॉडी का कुछ हिस्सा जला नहीं था, बाकी था. तो हम लोगों ने, कुछ मुस्लिम समाज के लोगों ने और बंटी दादा वगैरह को फ़ोन करके स्थानिक वो जो एरिया के नगर सेवक है अरविंद होंडे, उनसे मैंने कांटेक्ट किया और बाकी का जो जलेवा एरिया, जो बाकी जो हिस्सा था जलाने का, वो हम लोगों ने यहाँ पर अभी अच्छे तरीके से पूरे से अंतिम का संस्कार किया. और मैंने जैसी आने के बाद में वो चीज़ देखने के बाद में मैंने तहसीलदार साहब से कांटेक्ट किया. उसके बाद में सीओ साहब से कांटेक्ट किया और पुलिस स्टेशन के अंदर फ़ोन करके कहा कि भाई उसका कुछ हिस्सा बाकी है. यहाँ पर तत्काल नगर पालिका की टीम आई और उन्होंने हमको सहकारी किया. पर मैं प्रशासन से ये मांगनी करूँगा कि आज उन्होंने कल रात में जो कोविड का जो पेंशन उनके परिवार वालों के ताबे में दिए, जब वो लोग यहाँ पर उसका अंतिम संस्कार करने के लिए आए तो फिलहाल कंडीशन में उनके साथ में कोई नहीं था. ना कोई प्रशासन की गाड़ी थी, ना कोई तहसीलदार साहब थे, ना नगर पालिका के कर्मचारी थे, ना कोई पुलिस थे.
मैं ये मांगनी करूंगा कि आज देश के ऊपर इतना बड़ा संकट आया है और संकट आने के बाद में अगर ये बीमारी को लेकर ऐसा मजाक जैसा खेल होता है तो ये जो इसके संबंधित जो कर्मचारी है या जो अधिकारी है उनके ऊपर प्रशासन कड़क से कड़क कारवाई करे। मैं ये मांग नमस्कार, मी अरविंद धोंडे. काल कोरोनामुळे दुर्दैवी काल आमच्या प्रभागात एक महिलाचा मृत्यू झाला होता. हे सर्व होत असताना काल बॉडी ताब्यात घेतल्यानंतर आणि त्यांचा अंतिमविधी करत असताना इथे काल अंतिमविधी व्यवस्थित पार पाडला. सगळे समाजाचे लोक त्यात सोबत होते आणि हे सगळं होत असताना काही अंश त्या बॉडीचा बाकी होता. आज सगळ्यांनी मिळून आणि सर्व समाज मिळून त्यांनी आज त्यांचा अंत्यविधी व्यवस्थित परत पार पाडला. इंडियन मार्केटिंग कंपनी का आयुष काढ़ा. आयुष मंत्रालय भारत सरकार द्वारा अप्रूव्ड इस काढ़े के नियमित सेवन से आपकी इम्यूनिटी बढ़ती है, यानी किसी भी तरह के संक्रमण से लड़ने की आपकी शक्ति कई गुना बढ़ जाती है. तो आज से रोजाना आयुष काढ़े का सेवन करें और अपने परिवार को सुरक्षित रखें. अभी ऑर्डर करने के लिए कॉल करें 9700330055 9604440666 या फिर ऑनलाइन ऑर्डर करें www.imcunani.com पर.